आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगितीनंतर डोंबिवलीत मनसेचा जल्लोष। डोंबिवलीत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि डान्स करत एकच जल्लोष साजरा केला। यावेळी महेश मांजरेकर आणि राज ठाकरे यांचे पॉडकास्ट देखील डिजिटलद्वारे दाखवण्यात आले। आणि माणसाने पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यात आपण उभे राहिलेलो आज आपलं इथलं अस्तित्व हे त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे। मला असं वाटतं की ती उघडलं पाहिजे। पुढे छत्रपती आमचे आलेच, पुढे छत्रपती संभाजी आले, बाकीचे सगळेच लोक आली, आमचे साहित्यिक आले, आमचे संत। तुम्हाला इंडस्ट्री काढायची तर कुठे यायचंय तर म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रात यायचंय। याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा विचार, ज्या प्रकारचं ज्याला आपण पोषक वातावरण जे मला इतकं हसू आलं त्याची। आज डोंबिवली पूर्वेला इंदिरा गांधी चौकामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत महेश मांजरेकर यांनी घेतलेली दाखवली। या मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दलची भूमिका व्यक्त केली। राज्य शासनाने महाराष्ट्राला कशा पद्धतीने स्वार्थापोटी खड्ड्यात घालायचं या भूमिकाही त्यांनी स्पष्टपणे केला। राजसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे, मी हिंदू जरूर आहे, पण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला की मी अंगावर धावून जाईन। आज राज्य शासनाला सुद्धा पहिलीपासून हिंदी त्यांनी सक्ती केलेली शालेय पाठ्यपुस्तकामध्ये ती सुद्धा आज रद्द झाली। या निमित्ताने आज महाराष्ट्र सैनिकांचा आणि सन्माननीय महाराष्ट्र राजसाहेबांचा हा विजय आहे आणि त्या जल्लोषात या मुलाखत दाखवून या ठिकाणी आम्ही साजरी करतोय। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।